प्रश्न क्रमांक 1. पित्त कमी करण्यासाठी केळ कोणत्या वेळी खाणं सर्वात योग्य आहे? ऑप्शन नंबर 1. सकाळी रिकाम्या पोटी. 2. दुपारच्या जेवणानंतर लगेच. 3. संध्याकाळी सूर्यास्तानंतर. 4. दुपारपूर्वी थोडं हलकं अन्न घेतल्यानंतर. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. दुपारपूर्वी थोडं हलकं अन्न घेतल्यानंतर. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते आंबट फळ पित्त कमी करते? ऑप्शन नंबर 1. चिंच. ऑप्शन नंबर 2. कोकम. ऑप्शन नंबर 3. पेरू. ऑप्शन नंबर 4. केळी. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कोकम. प्रश्न क्रमांक 3. पित्त कमी करण्यासाठी फळे कशी खावीत? ऑप्शन नंबर 1. एका वेळी 2 फळे खावीत. ऑप्शन नंबर 2. 2-3 फळे मिसळून ज्यूस करावा. ऑप्शन नंबर 3. रंगीबेरंगी फळांची प्लेट असावी. ऑप्शन नंबर 4. एका वेळी एकच गोड फळ खावे. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. एका वेळी एकच गोड फळ खावे. प्रश्न क्रमांक 4. पित्त कमी करण्यासाठी जेवताना फळ खावे का? ऑप्शन नंबर 1. जेवणासोबत फळ खावे. ऑप्शन नंबर 2. जेवणाच्या शेवटी फळ खावे. ऑप्शन नंबर 3. जेवणाच्या आधी किंवा वेगळं खावे. ऑप्शन नंबर 4. रात्री जेवणानंतर फळे खावी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जेवणाच्या आधी किंवा वेगळं खावे. प्रश्न क्रमांक 5. दुधासोबत फळे खाल्ल्याने काय होते? ऑप्शन नंबर 1. पित्त कमी होते. ऑप्शन नंबर 2. विरुद्ध आहाराने अपचन होते. ऑप्शन नंबर 3. भूक लागते. ऑप्शन नंबर 4. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. विरुद्ध आहाराने अपचन होते. प्रश्न क्रमांक 6. रात्री फळे का खाऊ नयेत? ऑप्शन नंबर 1. पित्त वाढू शकते. ऑप्शन नंबर 2. गाढ झोप लागते. ऑप्शन नंबर 3. अन्नपचन होते. ऑप्शन नंबर 4. पित्त कमी होते. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पित्त वाढू शकते.